आजचा विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक घडावा तसेच जागतिक स्तरावरील जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावीत या उद्देशाने जिल्हा परिषद माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील शिक्षकवृंद सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात। यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन्स, कॉन्फिडन्स, कोलॅबोरेशन, कंपेन्शन या 6 जीवन कौशल्यांचा विकास व्हावा तसेच जागतिक शिक्षणाचे 4 आयाम व भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या यांचा विचार करून येथील शिक्षक सातत्याने धडपडत असतात। त्यातीलच एक उपक्रम म्हणजे विद्यार्थी बचत बँक। या बचत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विविध जागतिक स्तरावरील कौशल्य तसेच उद्याचा सक्षम नागरिक घडवण्याच्या उद्देशाने करायचे व्यवहार या सर्व बाबींचे जीवनाभिमुख ज्ञान विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे। येथील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच बँकेचे व्यवहार अभिरूप पद्धतीने मिळत असल्याने तसेच प्रत्यक्ष बँक कशी चालते याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी बचत बँक ही आमच्या शाळेला तयार केलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी आता खातेदार काही रांगेमध्ये उभे आहेत। तर या विद्यार्थी बचत बँकेविषयी आता आपण हा जो एक खातेदार आहे प्रफुल्ल इंगळे त्याचं मत जाणून घेऊया। बाळा, तुला विद्यार्थी बचत बँकेविषयी काय सांगायचं? बचत बँक खात्यामुळे लहान विद्यार्थ्यांना समजते की व्यवहार कसा करतात, बँकेमध्ये पैसे कसे डिपॉझिट करतात, रोख रक्कम कशी काढतात आणि तसंच नाही तर आपण आता एका कागदावर लिहून चेक पण करू शकतो की चेकनं आपण पैसे कसे काढू शकतो। धन्यवाद। या ठिकाणी आता आपल्या विद्यार्थी बचत बँकेमध्ये लेखनिक सुद्धा आहे। या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांची नियुक्ती केलेली आहे, लेखनिक आहे, रोखपाल आहे, त्या ठिकाणी बँकेचे मॅनेजर आहे। तर आपण एकेकाप्रमाणे विद्यार्थी बचत बँकेविषयी त्यांना आलेला अनुभव आपण जाणून घेऊया। या ठिकाणी लेखनिक आहे श्रावणी महादेव जाधव, तिच्याजवळ तिच्या कार्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। मी श्रावणी महादेव जाधव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कदमापूर या शाळेच्या खात्यामध्ये शिकते। मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या शाळेत विद्यार्थी बचत बँक असून मी त्या बँकेमध्ये लेखनीय या पदावर आहे। बँकेमध्ये व्यवहार कसे असतात ते या अनुभवातून मी शिकत आहे। धन्यवाद श्रावणी। यानंतर आपले कॅशियर आहे त्या ठिकाणी, त्यांना आपण मराठीमध्ये रोखपाल म्हणतो, मोहित अतुल जाधव, त्यांना सुद्धा या कार्याविषयी माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मी मोहित अतुल जाधव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कदमापूर मध्ये इयत्ता 7वी मध्ये मी शिकतो। माझ्या शाळेत विद्यार्थी बचत बँकचा मी कॅशियर आहे। दररोज 400-500 रुपयांचा मी अगदी चोखपणे सांभाळ करतो। उद्याचा व्यवहार आज मला करायला मिळत आहे हे माझ्या आम्हाला लाभलेल्या या शिक्षकांमुळे होत आहे। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहो याचा मला अभिमान आहे। धन्यवाद मोहित, छान माहिती दिली। यानंतर आपल्या विद्यार्थी बचत बँकेचे व्यवस्थापक, इंग्लिशमध्ये आपण त्यांना मॅनेजर म्हणतो, अश्विन विनोद गुरव, व्यवस्थापक या नात्यानं आपण काय सांगू शकाल? मी अश्विन विनोद गुरव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कदमापूर या शाळेत मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो। मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या शाळेतील विद्यार्थी बचत बँकेचा मी मॅनेजर आहे। मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक दररोज जमा झालेली रक्कम, काढलेली रक्कम तसेच शिल्लक रक्कम या व्यवहारी दैनिक नोंद कशी ठेवावी, बँकेचे मॅनेजर कोणाचे काम करतात। धन्यवाद अश्विन, छान माहिती दिली। तर या ठिकाणी आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री पल्लारे भाऊसाहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थी बचत बँकेविषयी त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत ते त्यांनी या ठिकाणी कथन करावे। या ठिकाणी आमच्या शाळेतील श्री कोगदे भाऊसाहेब राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्यावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत या ठिकाणी जे बचतीची सवय विद्यार्थ्यांना लागावी हा जो त्यामध्ये एक मुद्दा आहे त्याविषयीचं काम मी कोगदे सरांकडे दिलं आणि त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांची त्या प्रकारे तयारी केली व खरोखरच या ठिकाणी बँकेमध्ये ज्याप्रमाणे व्यवहार चालतो त्याप्रमाणे व्यवहार करण्याविषयीची ओळख या ठिकाणी सरांनी विद्यार्थ्यांना करून दिली। या ठिकाणी काही वया सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर
यामध्ये बँकेप्रमाणेच व्यवहार हा दिसून येतो आहे. तर या ठिकाणी मी कोगदे भाऊसाहेब, माझ्या शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण पाहत आहात, या ठिकाणी विद्यार्थी बचत बँकेचं कॅशबुक आहे. तर या कॅशबुकाच्या माध्यमातून जे आपले रोखपाल आहेत, त्यानंतर आपले जे व्यवस्थापक आहेत, त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकतील. या ठिकाणी बघा 19 फेब्रुवारी जर आपण आजची तारीख घेतली, आज सुट्टी आहे शाळेला, तरी त्या दिवशी आमच्या शाळेची रक्कम आहे 435 रुपये ही जमा आहे, बाकी आहे. तर या ठिकाणी आज सुट्टी असून सुद्धा या ठिकाणी जवळपास 5 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रक्कम जमा केली आहे. आज ती 40 रुपये झाली आहे आणि एकूण आजचा जर व्यवहार पाहिला तर तो 475 रुपये आमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला दिसून येतो. यानंतर हे आहे या ठिकाणी विद्यार्थी बचत बँकेची खातेदार नोंद होईल. याच्यामध्ये एक खातेदारांची नोंद आहे, याच्यामध्ये त्यांना अकाउंट आय डी सुद्धा दिले आहे, अकाउंट नंबर 0010002 अशा प्रकारे. तर ही आमची अशा प्रकारची ही नोंदवही आहे आणि अशा प्रकारे हे जे आमचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी अतिशय चोखपणे व्यवहार सांभाळतात.